महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. डॉक्टर महेंद्र दशरथ शिरसाट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये 2003 पासून प्रोफेसर म्हणून इथे काम करत आहे. सिनियर प्रोफेसर म्हणून आज मी गेल्या 38 वर्षाची पूर्ण प्रदीर्घ सेवा आज माझी संपत आहे. परंतु मला नेहमी असं वाटतं की एक प्राध्यापक कधीच निवृत्त होत नसतो. म्हणून माझंसुद्धा आज माझ्या या जीवनाचा एक पर्व इथं संपतोय असं मला वाटतं आणि उद्यापासून नवीन पर्वाला सुरू होणार आहे. आज मी सांगू इच्छितो की गेल्या 38 वर्षामध्ये पर्टिक्युलरली जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र विभागामध्ये जेव्हा जॉईन झालो, त्यानंतर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ब्लेसिंग्समुळे मी जगामधल्या किमान 20 ते 25 देशांमध्ये वेगवेगळ्या अकॅडमिक असाइनमेंटसाठी जाऊन आलेलो आहोत. उदाहरणार्थ मी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये 2 वर्ष होतो, ऑस्ट्रेलियामध्ये 6 महिने होतो, जपानमध्ये मी 5दा वेगवेगळ्या असाइनमेंटसाठी गेलो, युरोपमध्ये राहिलो, साऊथ कोरियामध्ये, तैवानमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केलं. हे सांगण्याचा अर्थ असा आहे की मी नेहमी भारतीय एज्युकेशन सिस्टीम आणि ओव्हरसीजमध्ये म्हणजे परदेशी विद्यापीठांमध्ये एज्युकेशन सिस्टीममध्ये काय फरक आहे हे जेव्हा मी बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं आहे की भारतामध्ये टीचर सेंट्रिक एज्युकेशन आहे. आज आपण NEP 2020 लागू केलं असं म्हणतो आहे. मी गेल्या 3-4 वर्षापासून भारताच्या सर्व एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये NEP 2020 लागू झालेलं आहे. पण तरीसुद्धा ऑन पेपर स्टुडंट सेंट्रिक आहे असं सांगितलं जातं आहे, परंतु रियालिटीमध्ये आजही टीचर सेंट्रिक एज्युकेशन भारतामध्ये आहे. ऑन अदर हँड या पाश्चिमात्य देशामध्ये खऱ्या अर्थाने स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की विशेषतः जर्मनीमध्ये बरेचसे असे विद्यापीठे आहेत की त्या विद्यापीठांमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली पब्लिक युनिव्हर्सिटीजमध्ये 0 ट्युशन फीज असलेले असंख्य विद्यापीठं आहेत, म्हणजे जिथे ट्युशन फीज तुम्हाला काहीही लागत नाही आणि लिव्हिंग एक्सपेन्सेस साधारणतः पर मंथ 1 लाखाच्या आसपास लागतात, पण पार्ट टाईम जॉब तिथे उपलब्ध आहेत. दुर्दैवाने आपल्या विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टी माहिती नाही आहेत. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो इथे मी की तैवान ही अशी कंट्री आहे की जगामध्ये सेमीकंडक्टर्समध्ये नंबर 1 कंट्री आहे आणि ॲडव्हान्समेंट जर बघितलं तुम्ही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट तर अमेरिकेपेक्षा कुठेही कमी नाही. कारण मी तैवानमध्ये नॅशनल तैवान युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 5 वर्ष सतत मी व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. तिथले सर्व विद्यापीठं किमान तैवानमधल्या 20 ते 25 विद्यापीठांमध्ये मी जाऊन आलेलो आहो आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर मी बघितलं आहे. माझं असं लक्षात आलं आहे की तैवानला जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स आणि कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये जर तुम्हाला मास्टर्स किंवा PhD करायचं असेल, इवन बॅचलर करायचं असेल, तिथं असंख्य कोर्सेस आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे भारतातील पण इंटर्नशिपमधला फरक काय आहे, इंटर्नशिपला विद्यार्थी जर इंडस्ट्रीमध्ये गेला त्याला स्टायपेंड मिळत नाही, पण अप्रेंटिसशिपचा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टच्या अंडर विद्यार्थी जर त्या इंडस्ट्रीमध्ये जर गेला तर त्याला 12,000 ते 15,000 रुपये स्टायपेंड मिळतो. म्हणजे मी तुम्हाला जे उदाहरण दिलं होतं जर्मनीमध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे. तीच परिस्थिती तशाच प्रकारच्या कोर्सेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरू केलेला आहे. गोरगरीब विद्यार्थी जे आहेत, उपेक्षित विद्यार्थी, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे साधारणतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. हो. या विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन करावं? मला नेहमी असं वाटतं की इथे येणारा विद्यार्थी जो आहे तो, कारण मी जेव्हा मी कालसुद्धा आमचं जेव्हा फेअरवेल प्रोग्राम झाला MSCच्या विद्यार्थ्यांना, तेव्हा मी त्यांना बोललो आहे की मुलांनो, जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेतलं होतं, जेव्हा तुम्ही इथं आला होता, प्रवेश घेतला होता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक भीतीचं वातावरण होतं, भीती दिसत होती, अस्थिरता तुमच्या मनामध्ये होती. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला असं वाटत होते की मला आता मी या नवीन प्रवाहामध्ये आलो आहे, इथले जे शिक्षक आहेत, इथले जे HOD आहेत ते खरंच मला मदत करतील का, इथे जे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरसोबत मला जोडून घेणं शक्य होईल का. आणि हे नेमकं आम्ही हेरलं आहे. आम्ही काय करतो माहिती आहे का, विद्यार्थी अगदी नवीन जेव्हा येतात तेव्हा हे बिचारे गरीब घरचे विद्यार्थी असतात, कारण मोस्टली आम्ही टार्गेटच हे करतोय की डाऊन टोडन फॅमिली जे आहेत, म्हणजे ज्यांचं इन्कम अतिशय कमी आहे, अल्प इन्कम असणाऱ्या पाल्यांचे जे पालकांचे जे पाल्य आहेत
अशा मुलांना आम्ही हेरतोय, त्या मुलांना आयडेंटिफाय करतो, त्या मुलांना एनकरेज करतोय आणि त्या मुलांना खऱ्या अर्थाने अशा स्टेजला घेऊन जातोय की जेणेकरून ते जगामध्ये कुठेही जातील. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना मला एकमेव संदेश हा द्यायचा आहे की विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका. कारण तुम्ही जर घाबरला तर तुम्हाला जगणं कठीण होईल. तुम्ही करेजियस राहा, संधी शोधा. म्हणजे भारतामध्ये ज्या जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये ही जी डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आहे, इथं जे कोर्सेस आहे हे तर चांगले आहेतच. तुम्हाला इथे यायची इच्छा असेल तर हे दालन तुमच्यासाठी उभं आहे. परंतु त्या व्यतिरिक्त जगामध्ये खूप कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्ही एक्सप्लोअर करा आणि जर तुम्हाला काही मदत लागली तर प्राध्यापक MD सिरसाट तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असेल. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की मधल्या काळामध्ये कुलगुरू पदासाठी आपल्या नावाची चर्चा झाली होती. आता कसं आहे माहिती आहे का की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की अलीकडे जर तुम्हाला अकॅडमिक सेक्टर असो की कुठलंही सेक्टर असो, जर तुम्हाला त्या पदावर जायचं असेल तर दुर्दैवाने तुमचं अकॅडमिक कॅलिबर बघितलं जात नाही. खरं म्हणजे भारत असा देश आहे की जिथे विदाऊट अकॅडमिक कॅलिबर तुम्ही एका विशिष्ट संघटनेशी जर जोडलेले असाल तरच तुम्हाला तिथे सिलेक्ट केलं जातं. तुम्हाला मी सांगतोय की गेल्या 38 वर्षापासून या प्रोफेशनमध्ये आहे. म्हणजे काय असतं, मला नेहमी असं वाटतं की हे ज्या वेगवेगळ्या संघटना जे सध्या काम करत आहेत, आता मला मुद्दामून कुठल्याही संघटनेचं नाव मला घेणं योग्य वाटत नाही, परंतु ज्या संघटना स्वतःला असं समजतात की आम्ही राष्ट्रनिर्मितीचं काम करतोय, त्यांना मी नेहमी प्रश्न विचारतो की तुम्ही राष्ट्रनिर्मितीचं काम करत असाल तर तुम्ही चांगली माणसं द्या ना, चांगली माणसं निवडा, असू द्या तुमच्या संघटनेचे, काही हरकत नाही. म्हणजे त्यांचं ॲप्लिकेशन काय हे महत्त्वाचं नाही आहे, त्यांचं कॅलिबर अतिशय महत्त्वाचं आहे. आणि दुर्दैवाने आपल्याकडे कुलगुरू असो, प्रकुलगुरू असो किंवा विद्यापीठातले जे महत्त्वाचे पदं आहे त्या पदांवर कॅलिबर बघितलं जात नाही. हे अतिशय दुर्दैव आहे भारताचं. आणि जोपर्यंत मला नेहमी असं वाटतं की जोपर्यंत ह्या गोष्टी बघितल्या जाणार नाहीत तोपर्यंत भारताची डेव्हलपमेंट हे अशक्य आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट, तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो, भारतामध्ये जेवढे रिसोर्सेस आहेत म्हणजे त्यामध्ये फिजिकल रिसोर्सेस असो की टॅलेंट असो, कमालीचं टॅलेंट भारतामध्ये आहे. पण दुर्दैवाने ते सर्व टॅलेंट जे आहे ते मेन प्रवाहात नाही, मेन प्रवाहामध्ये त्यांना यूज देत नाही किंबहुना. म्हणजे उलट ही व्यवस्था आजची अशी आहे की हे टॅलेंट ओळखतात आणि त्यांना शिस्तबद्धपणे मेन प्रवाहाच्या बाहेर फेकतात. हे अतिशय दुर्दैव आहे. आणि लेटस होप, म्हणजे माझी खरं म्हणजे भगवान बुद्धासमोर माझी विनम्र अशी प्रार्थना आहे की या लोकांना ज्यांच्या हातात सत्ता आहे यांना सुबुद्धी देव. आणि भारतामध्ये ती कुठल्याही पंथाची असो, कुठल्याही जातीची असो, कुठल्याही पक्षाशी संबंधित असो, ज्यांच्याकडे कॅलिबर आहे अशा योग्य व्यक्तींना योग्य पदावर बसवा. म्हणजे भारतामध्ये खऱ्या अर्थाने उपेक्षित वर्गांना न्याय मिळेल, खऱ्या अर्थाने एज्युकेशनचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. पुन्हा ना सर. डॉक्टर महेंद्र दशरथ सिरसाट, भौतिकशास्त्र विभागामध्ये मी सिनियर प्रोफेसर आहे. म्हणजे आता मी उद्या हेच मी म्हणेल, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये मी विभाग प्रमुख आहे आणि रुसा सेंटर फॉर ॲडव्हान्स सेन्सर टेक्नॉलॉजी इथं मी संचालक आहे. आणि तुम्हाला एक सांगतोय की या विद्यापीठामध्ये मी